अभी कैसे मिलेगा? मैं भेज दूंगा। मैं भेज दूँ आनंद को। हाँ चलो वामा चल। आवडता आपलं काय म्हणतात धैर्य दाखवलं पाहिजे. थँक्यू. लेखन फार छान लिहिलं आहे. आजच्या पिढीला, आजच्या परिस्थितीला, आजच्या जे लेडीज आहेत त्यांना हे फार महत्त्वाचं आहे. पण त्यांना तेवढं शिक्षण पण दिलं पाहिजे, शिक्षित व्हायला हव्या. ते तिने कसं शिकून हे केलं तसं फायटिंग वगैरे तसं प्रत्येक लेडीला द्यायला हवं असं मला वाटतं. आणि खूप छान लिहिलं आहे, लेखन छान आहे. आणि ऍक्टिंग कशी वाटते मला वाटली? ऍक्टिंग एकदम मस्त आवडली. सगळ्यांची ऍक्टिंग चांगली आहे. तुम्ही म्हणणार? सगळ्यांना हो एक स्त्री ब्युटी और ग्रेस काय म्हणतात, संस्कृत वर्ड आहे वामामध्ये. स्त्रीमध्ये सगळं शक्ती असतं. बरोबर. शक्ती तर आहे तिच्याकडे. तिचं शांती, तिचं धैर्य सगळं असतं. पहिले तिचं शांती तिचं दाखवते. त्याच्यानंतर तिचा आत्मविश्वास तिचा जागा होता ना, तेव्हा तिचं धैर्य होतं. त्यामुळे सगळ्यांनी स्त्रीच्या शांतीरूप फक्त बघू नये, तिच्या शांतीरूपचा फायदा घ्या. तिचं शांतीरूप शांती म्हणून एक आई म्हणून, एक मुली म्हणून जन्माला येते, एक आई स्त्री एक पत्नी म्हणून जाते, सांभाळते सगळ्यांना, एक आई म्हणून होते, आई म्हणून मुलांना वाढवते, त्यांना सगळं संस्कार देते सगळ्यांचे. तिच्याकडे सगळं शक्ती आहे. तरी पण स्त्रीनं का बरं एवढं कमी लेखतात हे कळत नाही. अजूनसुद्धा ह्या जगात पण कळत नाही. हल्ली मुली सगळंकडे गेले, मिलिटरी, आर्मी, स्पेस सगळंकडे गेले, तरी एक स्त्रीना एवढं कमी लेखतात काय कळत नाही. हा स्त्रियेकडे सगळं शक्ती आहे, ती दाखवते. वेळ आला की त्यावेळेला दाखवते. ह्याला वामा म्हणतात, ह्याला दुर्गा म्हणतात, ह्याला शक्ती म्हणतात. तर फिल्म कशी वाटली? आवडली तुम्हाला फिल्म? खूप सुंदर पिक्चर आहे. अशोक कोंडके सरांचे खूप छान पिक्चर आहे हे. वारंवार असं पिक्चर यायला पाहिजे असं मला वाटतं. बरीच आम्ही पिक्चर बघत असतो, ते जसं क्रिमिनल दाखवतात, ॲक्शन मूवी दाखवतात. हा रिअल प्रॅक्टिकल मूवीज आहे. तसं प्रॅक्टिकल मूवीज खूप गरजेचे आहे आत्ताच्या पिढीला दाखवायचं. खूप सुंदर पिक्चर. बेस्ट पिक्चर आहे, बेस्ट डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, पुरे टीम खूप प्रेज. धन्यवाद. फिल्म तुला आवडली? कशी वाटली तुम्हाला फिल्म? कशी वाटली? सुपर, खूप छान पिक्चर होता आणि आजच्या वास्तवाला धरून पिक्चर आहे. कारण आता जर तुम्ही या 2 दिवसातल्या जर घटना बघितल्या टी व्हीवर, पुण्यात झालेली घटना जर बघितली तर ॲक्च्युली त्या स्त्रीचा त्यांनी मर्डरच केला. आणि हे वास्तव आहे. म्हणजे हे हिमनागाचं एक टोक आहे खरं. म्हणजे अशी याच्यामध्ये जे वास्तव जे दाखवलेलं आहे ते फारच कमी याच्यात दाखवलं आहे. पण प्रत्यक्ष स्त्रीला जे त्रास सहन करायला लागतो तो खूप मोठा आहे. आणि खूप सुंदर संकल्पना, खूप चांगली आहे, वास्तवाला धरून आहे आणि प्रेक्षकाने आवर्जून पाहावा असं पिक्चर. थँक्यू सर. येस सर, कशा तुम्ही तुला? मूवी खूप चांगला आहे. प्रथम तर मी अभिनंदन करेन सर्व मामा टीमचे. त्याचबरोबर विशेष आभार कास्टिंग डायरेक्टर अमोल SRK याचा मी आभार मानेन. लेखक यांनी चांगला उत्तम विषय लिहिला आहे.
खरं तर कुठेतरी उगाचच असा प्रेमाचा विषय असा असतो दर टाईमला पिक्चरमध्ये आणि त्यामुळे मराठी प्रेक्षक इथे कमी येतं. तर मला हा वेगळा विषय वाटला आणि आता सध्याचं जे हगवणे परिवाराचं झालं आहे तो आणि हा पिक्चर एकदम रिलेटेड झाला आणि कुठेतरी स्त्रीचा जो होणारा स्त्रीवर होणारा अन्याय हा या पिक्चरमध्ये दाखवण्यात आला. आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःचं परीक्षण करते, जेव्हा स्वतःतली शक्ती जागी देते त्यावेळी ती खरी स्त्री सन्मानाची योग्य होते आणि तिची सन्मानाची लढाई तिला फक्त स्वतःला लढावी लागते हे मला या पिक्चरमधून माहिती पडलं. त्यामुळे मी खरोखर या सर्व टीमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि शुभेच्छा. सर काय म्हणा तुम्ही सर काय म्हणा तुम्ही फिल्म बघितलं तुम्ही वामा कशी मला वाटली फिल्म? मी आत्ताच वामा हा चित्रपट पाहून आलेला आहे. लढाई सन्मानाची बरोबर आहे. स्त्रिया ज्या सन्मान राखण्यासाठी जी लढाई करतात त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्यावर आधारित आहे. अशोक कोंडगे यांचं डायरेक्शन एकदम अप्रतिम आहे. कश्मीरा कुलकर्णी यांचा अभिनय, अमोल येसारखे यांनी सगळं कास्टिंग केलेलं आहे. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. मी सगळ्या महिलांना एकदा विनंती करेन त्यांनी हा चित्रपट पाहावा. फार चांगला आहे. सध्या हुंडाबळी, महिलावरील अत्याचार त्या प्रश्नावर एक छानसा हा चित्रपट झालेला आहे. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. सगळ्यांचं अभिनंदन. चित्रपटासाठी पुन्हा शुभेच्छा. सगळ्यात छान चित्रपट. अशोक कोंडगे सर पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. नाही कुठे दिली कोणाला दिली बघा कशी तुम्हाला फिल्म वाटली? फिल्म कशी होती कशाला वाटली तुम्हाला फिल्म? हां तेच त्याच्याचबद्दल दिले मी आता त्याला. बोला ना परत बोला एकदा. हो बोला ना. नमस्कार, मी हिंदी मराठी चित्रपट नाट्य अभिनेत्री मीरा हतगावकर मुंबई. आत्ताच मी हा चित्रपट बघून येते. अतिशय सुंदर चित्रपट बनवलेला आहे या मुलाने. मला खूप कौतुक आहे या मुलांचं की ह्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं मी म्हणते. की कश्मीरा कुलकर्णीने सुद्धा खूप छान काम केलं आहे आणि माझा छोटासा मित्र अमोल दोरगुडे यांनी कास्टिंग पण इतकं छान केलं की प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे असं मी म्हणेन. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हाच खूप दोषी असतो नाही का. तर ही स्त्री सततच मूग घेऊन सगळ्यांसमोर घराची लाज जाऊ नये म्हणून पहिली आईकडे अशी सहन करत राहते, बंधनामध्ये राहते. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या बंधनात राहते. तरुणपणी भावंडं की नको आई वडिलांचं नाव नको खराब व्हायला, पण तिला इतकी ती सवय सहन करण्याची होते आणि काहीशी ती नंतर तिच्या इतकी अंगवळणी पडते की आपण इतका अन्याय सहन करतो. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा होतं की एक लिमिट असतं त्याचं. एकदा लिमिट संपलं की त्याला ती वाचा पडते नाही का. ती सहनशक्ती संपते. तर ह्यात तिने इतकं सुंदर काम केलं आहे काश्मीराने खरोखर. आणि इतकं म्हणजे लढाई तिने छान दिली आहे की आम्हाला बायकांना म्हणजे आम्हाला सगळ्या स्त्रियांना हा अभिमान आहे की अशी मुलगी एक प्रत्येकाच्या घरात जन्मावी असं. म्हणजे सगळ्या स्त्रियांनी ह्या आवर्जून पिक्चर बघावा आणि या कलाकृतीला असं मी म्हणेन जी कलाकृती आता बनलेली आहे त्याला न्याय द्यावा आणि असं उचलून डोक्यावर घ्यावं असा हा चित्रपट आहे. तर सगळ्यांनी चित्रपट बघावा आणि आपला अभिप्राय सगळ्यांनी द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. मस्त फिल्म खूप आवडली. सगळ्या वॉमाच्या टीमसाठी फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खरंच खूप मस्त फिल्म आहे. विमेन्स एम्पॉवरमेंटसाठी, विमेन्स सेल्फ रिस्पेक्ट प्रत्येक गोष्टी आजच्या जनरेशनसाठी खूप अमेझिंग आणि खूप मोटिवेशनल आहे. आणि आजकालच्या मुलींनी खरंच खूप शिकलं पाहिजे. त्यांनी या सगळ्या गोष्टी, या कला, या स्किल्स अवगत केल्या पाहिजे आणि स्वतःचं खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी शिकून पुढे गेलं पाहिजे. ॲक्टिंग करिश्माची ॲक्टिंग कशी वाटली? ॲक्टिंग तर खूप भारी. हिरोईन अमेझिंग. ऑफकोर्स म्हणजे तिचं ॲक्शन आणि सगळ्या गोष्टी खूप मस्त होत्या. एक्सप्रेशन बाकी तिचं सगळ्या म्हणजे पूर्ण टीमने प्रत्येक गोष्टीने खूप चांगलं काम केलं आहे. इनफॅक्ट सिनेमॅटोग्राफर माझे बाबा धीरज कातकडे त्यांचं पण काम खूप मस्त आहे. सगळेच ओव्हरऑल सगळ्यांसाठी खूप कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला मला हा पिक्चर खूप सुंदर वाटला आणि खूप मस्त वाटला. कारण हा ॲक्च्युली आजच्या जनरेशनला रिलेट करणारा पिक्चर आहे. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्त्रीला कमी लेखलंच जातं आणि कदाचित हा पिक्चरमुळे थोडीशी जनजागृती होऊ शकते. आणि ॲक्च्युली माझ्या मोठ्या बाबांनी खूप सुंदर काम केलं आहे. प्रत्येक म्हणजे ॲक्च्युली हा पिक्चरमधल्या प्रत्येक हिरो खूप सुंदर काम
काम केलेलं आहे. सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. फिल्म बघितली तुम्ही पहिला या. मूवी ॲक्च्युली खूप छान होता. आता सध्या जे चालू आहे म्हणजे पुण्यामध्ये पण जे प्रकरण वगैरे झालं त्याशी निगडीतच होतं आणि यामध्ये कळून येतं की मुलींचे आईवडील पण त्यांना साथ देत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलींना आत्महत्या वगैरे करावी लागतात किंवा त्रास सहन करत राहावं लागतं. पण मुली जर तेवढ्या सक्षम असतील, त्या स्वतःसाठी स्टँड घेण्यासाठी तयार असतील तर ते काहीही करू शकतात. मग हा मूवी त्यावरच निगडीत आहे आणि खूप खूप छान दाखवलं आहे की ती मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहते, ती स्वतःचं रक्षण करून घेते आणि तिला कुणाची गरज नाही आहे म्हणजे ती स्वतः करू शकते. काय आवडला मूवी, छान आहे. थँक्यू मॅम. चला एकदम छान, एकदम मस्त. सगळ्या महिलांनी बघितली पाहिजे, इतकी छान ॲक्टिंग ॲक्टिंग पण छान होती. ॲक्टिंग तर कमालच. ॲक्टिंग पण छान होती, पण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. या फिल्म थ्रू काय मेसेज असेल आजच्या यूथला हे मेसेज आहे म्हणजे जे यंग जनरेशन, आताच्या मुली आत्ताच्या आहेत. आमचं जनरेशन झालं, पण आत्ताच्या मुलींसाठी तुम्ही स्वावलंबी आणि स्ट्रॉंग व्हा, हा मेसेज मुलींसाठी जातो. पण 2025च्या युगामध्ये अशा पद्धतीची फिल्म बनणं किती योग्य वाटतं? अशा हा मेसेज अशा फिल्मची गरज आहे या जगामध्ये आत्ता सध्या तरी. सेल्फ रिस्पेक्टसाठी अति गरज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे वा मामा. छान आहे, सुंदर म्हणजे चित्रपट आहे आणि मामा चित्रपटातून आजच्या काळाची गरज, स्त्री सन्मानाच्या आजच्या काळाची गरज आहे. खूप सुंदर पिक्चर आहे. तुम्ही काय शिकले म्हणजे काय तुम्ही शिकले काय तुम्ही शिकले तुम्ही काहीतरी म्हणजे समजलं? हो, आजच्या काळात लढाई करण्याची शिकवण या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली. ॲक्टिंग कशी वाटली तुम्हाला? ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली? ॲक्टिंग पण छान. आणि